अशोक जाधव. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज फ्रेंड्स 11 वानगाव संघाकडनं चेतन. मोठी डहाणू टीम ऑन युअर मार्क बी रेडी बी अलर्ट. राईट आमोवा. पहिला चेंडू बॅकफुटला चोलवला जातोय. कव्हरच्या दिशेने 1 रन पडून काढले. ते एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आपल्या देशात मुहूर्तांना फार महत्व आहे. खेळाडूंनी किती वाजता मैदानात पाऊल टाका इथपर्यंत असतं. त्याच्यामुळे पण बराच वेळा सामन्यामध्ये व्यत्यय येतो. मिथुनजी नाईक येत आहेत वाडा तालुका टेनिस क्रिकेटचे माजी अध्यक्ष तसा एक मिथुन 11 वडराईचे सध्याचे संघ व्यवस्थापक आहेत. एक जमाना वाडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी गाजवले त्यांना विनंती सन्मानाने क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. चेंडू येतो आमचा समालोचन कक्षाकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगली चेंडू फेक. वैभव ठाकरे येतात. यंग अँड डायनामिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तडफदार असे कार्यकर्ते. त्यांचे भाऊ तेजा पण इथे येत आहेत. आइये सर पधारिये तशरीफ लाइये. वेलकम स्वागतम सुस्वागतम. धावा 2 पडून काढलेल्या. धाव संख्या झाली ती बरोबर 3 वर. पुढचा चेंडू चेतन राईट आर्म द विकेट मयुरेशसाठी. यावेळेला पायात टाकले चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सुरेख चेंडू पेक पाहायला मिळते. ग्रामीण भागातले जे नवीन क्रिकेटपटू असतील ज्यांना क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवायचे बघा आजचा दिवस तुमच्यासाठी एक आयडियल लेसन आहे. क्रिकेटमध्ये धावा कशा पळून काढाव्या, चेंडू कसा अडवावा, चेंडू कसा फेकावा त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे आपल्याला. एक प्रकारचं मॉडेल लेसन आहे. पुढचा चेंडू चेतन यांचा राईट आर्म द विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला चेंडूला उडवलाय. बघितलं की चेंडू पर्यंत आपण पोहोचू शकत नाही. झेल घेण्याचा जर प्रयत्न केला तर कदाचित चेंडू आपल्याला हुलकावणी देईल, गिरकी घेईल, फिरकी घेईल आणि चौकार जाईल. याला म्हणतात सूझबूझवाली क्रिकेट. त्याने बघितलं सुरुवातीला जोर लावून पाहिला, पायामध्ये ताकद लावली, वारा प्यायला धावला, परंतु जेव्हा पाहिलं की चेंडू आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे स्वतःवर कंट्रोल लावला आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू राईट ऑन द ब्लॉक वर अशोक सारख्या मोठ्या फलंदाजाला जखडून ठेवलंय. खेळाडूंनी यायला इतका उशीर केला नाही या स्पर्धेमध्ये का आता अक्षरशः या क्रिकेट स्पर्धेचा वीट आलाय. वीट खरंच ना. लोकांना असं झालंय कधी आजचा दिवस संपतो. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. पकडो कॅच जीतो मॅच. आणि अशा प्रकारे पहिला हादरा मास्टर ब्लास्टर तडाकेबाज फलंदाज द डिस्ट्रॉयर द किलर गोलंदाजाचा कर्दन काळ अशोक जाधव मात्र तंबूमध्ये परततोय. पहिला ब्लास्ट होतोय. चेतनने मिळवलेलं मोठं यश. मिथुनजी नाईक यांना सन्मानित करण्याची विनंती मी राहुल पष्टे यांना विनंती करतोय की त्यानं मिथुनजी नाईक वाडा तालुका टेनिस क्रिकेटचे माजी उपाध्यक्ष आणि एक जमाना ज्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये गाजवले असे अष्टपैलू खेळाडू मिथुन नाईक यांना सन्मानित करते राहुल पष्टे. पंच अजिबात मीटिंग घेऊ द्यायची नाहीये. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 15 मिनिटात एनी हाऊ कंडिशन 3 षटकं झालीच पाहिजे, अन्यथा पेनल्टी लावली जाईलच. धाव संख्या झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-6. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय गणेशपुरी विकी काळे. आतिश जाधव यांच्याकडनं मिथुनजी नाईक यांना सन्मानित करण्यात येत आहे. गोलंदाज आहे आनंद. बघूया आनंद आपल्या संघ सहकार्यांना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आनंद देतोय का दुःख देतोय. नाम तो आनंद आहे. नाम में क्या है, व्हॉट्स इन नेम. विल्यम शेक्सपियर नेहमी सांगायचे व्हॉट्स इन अ नेम. तर नावामध्ये खूप मोठी जादू आहे. चेतनने मात्र चांगली संयमित गोलंदाजी केलेली. पॉवर प्ले मध्ये किती धावा दिल्या त्याने 6 का. एक गडी बाद केलेला आहे. 6 धावा म्हणजे नपी तुलीस कशी हुई सदी हुई घातक चिवट तिखट मारा कंजूसी गोलंदाजी. स्ट्राईकला पुन्हा एकदा मयूर पाटील. आनंद राईट आर्म ओव्हर द विकेट.
नो बॉलचा इशारा पंचांकडनं. चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेने, वेगाने चेंडू सीमारेषेवर जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली चेंडू फेक. नो बॉल प्लस 2 धावा, अशा एकंदरीत 3 धावा. पंचांकडचं बारीक लक्ष. येस, ओके. पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल. या 3 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 1-9. सूर्यदेव कोपलाय. उन्हाळा अगदी ऐन तोंडावर आलेला आहे. अंगाची लाही लाही होते. पुढचा चेंडू राईट आर्म विकेट पंतांच्या डावीकडनं. रिव्हर्स स्वीप मारला यशस्वी मारने, पकडो कॅच आणि जीतो मॅच. फ्री हिट आहे. फ्री हिटचा मात्र यथायोग्य वापर करता आलेला नाहीये. फक्त एकच धाव मिळते. एका धावाने धावसंख्या 1-10. आनंद या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म विकेट. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातो. 1 रन पडून काढले ते एका धावेपेक्षा जास्त काय मिळणं आवश्यक आहे. संतुलित मारा पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 1-11. श्री 6 साईराज, T6 साईराज विरोधात मोठी डहाणू. नाणेफेकीसाठी तयार राहायचं. बी रेडी, ऑन युअर मार्क. T6 साईराज गोरसई बी विरोधात मोठी डहाणू. दोन्ही संघ नायकांनी याची नोंद घ्यायची आहे. यानंतरचा होणारा सामना नाणेफेक करून घ्यायचा. आयोजकांनी पुढचा चेंडू आनंद यांच्या षटकातला राईट आर्म विकेट पंतांच्या डावीकडनं. यावेळेला चेंडूला फेकलंय बाहेर. झेल उडतोय की काय बघूया. झेल सुटतोय आणि हा उतुंग गगनचुंबी षटकार गणेशपुरीच्या डावामधला पहिला षटकार. या षटकारांना मात्र सुखावले जातात प्रेक्षक. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17वर. फ्लिक अप. हॅलो, हॅलो. खणखणीत दणदणीत असा चौकार येतो. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 21वर. चांगली धावसंख्या. आनंद मात्र आनंद दिलेला नाही. नक्कीच नाव आनंद आहे, परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघाला आनंद देण्यासारखी गोलंदाजी केली नाही. कारण षटकार आलाय, चौकार आलाय, नो बॉल आलाय. पुन्हा एकदा आनंद आणि फॉर्म मध्ये असलेला फलंदाज मयूर पुन्हा एकदा गरजतोय, बरसतोय, गोलंदाजाला भिडतोय, नडतोय आणि आपल्या संघासाठी मात्र मोठमोठ्या धावा वसूल करतोय. आनंद याला मात्र आता गोलंदाजीवर नियंत्रण ठेवावं लागेल. बघूया, मयूर मात्र नक्कीच पुन्हा भिडणार आणि गोलंदाजाला सीमारेषेपलीकडे भिरकावून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा तो नाकामयाब ठरतोय. निर्धाव चेंडू पडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 21वर. पाहता पाहता या षटकामधले 5 चेंडू मार्गस्थ होत आहे. शेवटचा चेंडू आनंद राईट आर्म विकेट पंतांच्या डावीकडनं. याला चेंडूला भिरकवलंय. पकडो कॅच, जीतो मॅच की चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय. खणखणीत दणदणीत असा चौकार. आनंद नावाप्रमाणे आनंद दिला नाही तर आनंदच्या ऐवजी दुःख आलेलं आहे. किती धावा आल्यात, लयलूट केली. एकोणीस धावांची लयलूट केली जाते आनंद यांच्या गोलंदाजीवर. 2 चौकार आले, 1 षटकार आला. चला, तिसरं आणि हाणामारीचं षटक टाकण्यासाठी कोण गोलंदाज येतोय बघूया. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. फ्रेंड्स 11 वानगाव, आपल्याकडे वेळ फार कमी आहे.
धनेश साने प्रमुख संयोजक आयोजक प्रायोजक महत्वाच्या कामानिमित्त जाऊन आलेले आहेत बाहेर. शेवटचा हाणामारीचं षटक टाकण्यासाठी कोण गोलंदाज येतोय? सुभाष. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती बरोबर 25. सुभाष राईट आर्म मोदकेट पंचांच्या डावीकडनं यावेळेला आल्या भिडतोय रगडतोय गोलंदाजाला फेकून देतोय. पुन्हा एकदा झेल सुटतोय. षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली 31. गणेशपुरीच्या डावातला दुसरा षटकार. पहिला षटकार मयूर पाटील आणि दुसरा षटकार आला विकी काळे. पुन्हा एकदा सुभाष राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार केला जातोय फेकून दिलं जातंय. सुभाषला पोलिशी मार दिला जातोय. तेल चोप काढला जातोय. गया भाई. बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर आता मात्र षटकार चौकारांचा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. तब्बल 3 षटकार आलेत. विकी काळे यांच्या बॅटमधनं आलेला हा दुसरा षटकार. बघूया षटकारांची हॅट्रिक करतोय का विकी काळे. सुभाष यांच्या डोळ्यासमोर नक्कीच काजवे चमकलं. तिसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट खेळण्यासाठी सज्ज होतोय विकी. पुन्हा एकदा राईट ऑन द ब्लॉक होल मध्ये टाकले चेंडू 1 रन बनवून काढले. ते एका धावेपेक्षा काही जास्त मिळत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 38 का 38. पहिलं षटक एकदम नपीतुली घातक गेंदबाजी. दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा. तिसऱ्या षटकामधल्या 3 चेंडूमध्ये 13 धावांची लयलूट केली जाते. राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं बघा. यष्टीरक्षकाकडनं चुकी. फसली पण चुकी. वाईड प्लस 22. एकंदरीत 5 धावा. या 5 धावांनी धावसंख्या तब्बल कितीवर पोहोचली 43 का. आत्ता मात्र सुभाषने आपल्या संघाला अडचणीत आणले. आनंदने दुःख दिलं. सुभाषने उदास केलंय. तब्बल धावा झाल्या त्या षटकामध्ये 18. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर. पुन्हा एकदा फेकून दिलं सुभाषला पोलिशी मार. कमरेवर हात देतोय. हतबल होतोय. कावरा बावरा होतोय. दिवसा डोळ्यासमोर काजवे चमकतायत. जबरदस्त पिटाई. जसं आपण खलबत्त्यामध्ये आला कोथमीर मिरची कुटतो बुकलून काढतो तसं सुभाषला या षटकामध्ये बुकलून काढलंय. कावरा बावरा झालाय. त्याला असं झालंय कधी एकदा षटक संपतंय. पुन्हा एकदा सुभाष यांचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र लहराती हुई बलखाती हुई अंगडाई लेती हुई फलंदाजाच्या बॅटला वाकुल्या दाखवत गेलेला अप्रतिम चेंडू. निर्धाव चेंडू. धावसंख्या 49 का. शेवटचा चेंडू आहे का. शेवटचा चेंडू. आणि शेवटच्या चेंडूवर मयूर पाटील नक्कीच एखादा मोठा ब्लास्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये असतील. शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट सुभाष यांचा.
यावेळेला मात्र राईट ऑन द ब्लॉक होलमध्ये टाकल्या चेंडू 1 रन बनवून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का? 2 धावा पळून काढल्या जात आहेत आणि तब्बल 51 धावा. 52 धावांची गरज. 17-51. आपण सामन्याची एक बाजू पाहिली, गोलंदाजीमध्ये थोडीशी पिटाई केली गेली, परंतु फलंदाजीमध्ये सुद्धा मला वाटते फ्रेंड्स 11 वानगाव संघाची फलंदाजी अजून आपण पाहिलेली नाही. आणि फलंदाजीची बारी जेव्हा येईल तेव्हा गणेशपुरीच्या गोलंदाजांची सुद्धा जमके पिटाई केली जाईल, यात तीळ मात्र शंका नाही. चला टॉस करता यायचंय. T6 साईराज गोरसई ब आणि मोठी डहाणू दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. नाणेफेक करण्याकरता सन्माननीय मिथुनजी नाईक तसंच वैभव ठाकरे आणि प्रशांत पाटील बोरांडे आणि आमचे जे पोलीस कर्मचारी इथे उपस्थित आहेत, मी सर्वांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. या डावामध्ये किती षटकार आले बघा. नाही, या डावात 3-4 षटकार पडलेत. 4 षटकार आणि चौकार. आपण लगेचच जॉईन करायचंय. विपक्षी टीमचा कॅप्टन इथे जॉईन झालाय. टीम मोठी डहाणू कॅप्टन लवकरात लवकर आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. आपला विपक्षी टीमचा कॅप्टन इथे आमच्या सोबत जॉईन झालेला आहे. मोठी डहाणू टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. नाही, हे पाहुणे कोण आलेत? गेस्ट. राहुल, काय नाव सांगा ना. नाही, तुमचं नाव तर सांगा पाहुणे. हो, मोतीलाल शहा, मॅन फ्रॉम तारापुर. आइए सर, पधारिए, तशरीफ लाइए, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. मोतीलाल शहा पवनसूत नवलीचे पॅकर आहेत. पवनसूत नवली कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता यायचे. आणखी एक तगडा संघ पालघर टेनिस बॉल क्रिकेट मधला पवनसूत नवली जे ते उपस्थित झालेत. आणि पवनसूत नवली त्यांचंही एक अप्रतिम असं मैदान आहे पालघर जिल्ह्यामध्ये. आणि या मी मान्यवरांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. एक तगडी मॅच इथे प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. मिथुनजी नाईक आपल्याला विनंती आहे या मॅचचा कॉइन आपण स्पिन करावा. एका बाजूनं SP आणि दुसऱ्या बाजूने MB. SP आणि MB कोण बोलतो? इथे नवली संघ कॉल देणार आहे. SP हा कॉल दिलाय आणि इथे SP येतोय. मिथुनजी नाईक आपल्यासोबत आहेत. मिथुन नाईक, नेहमीच या मैदानावरचं एक वेगळं आकर्षण असतं प्रत्येक वाडा तालुक्याच्या प्रेक्षकाचा. जशी स्पर्धा सुरू होते प्रेक्षक वर्ग इथे येतोय. कसं वाटतं या स्पर्धेत? आणि यावर्षी तुम्ही एक स्वतः संघ सुद्धा उतरवताय, कसं वाटतंय स्पर्धेत? नक्कीच चांगली गोष्ट आहे की शिवकृपा गातेस जे मित्रमंडळ आहे हे दरवर्षी हा 1 लाखाच्या स्पर्धा वाडा तालुक्यात भरवत आहेत. आणि इथलं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड आणि त्यांचं आयोजन नियोजन ह्याच्यामुळे इथे चांगले संघ आणि चांगला खेळ बघायला मिळतो. ह्याच्यामुळे मी माझ्याकडून ह्या वाडा क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाल्यापासून जे क्रिकेटमध्ये बदल झालेले आहेत त्याबद्दल ते बदल घेऊन किंवा ते नियम घेऊन आणि शिवकृपा गाते संघ जे आयोजन करते ते चांगलंच आहे. मी माझ्याकडून त्यांना पुढील भावी मॅचेससाठी पण शुभेच्छा देतो. धन्यवाद. टॉस जिंकलाय, काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण. पहिल्यांदा फिल्डिंग करायची आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. साधारण काय टोटल पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोर टेनिस बॉल क्रिकेट एक गाव फॉर्मॅट मधला एक तगडा संघ आहे गोरसई. कितीपर्यंत रोखण्याचा मनसूबा आहे? एक 25 ते 30 धावांपर्यंत रोखू. आज संपूर्ण संघ नवलीचा इथे उपस्थित आहे. नाही, नवीन खेळाडू आहेत पण 2-3 सिनियर खेळाडू आहेत. शुभेच्छा असतील आपल्याला. इथे पहिल्यांदा बॅटिंग आली आहे. टॉस जिंकून पण काय पहिल्यांदा बॅटिंग केली असते?
बॅटिंगच केली असती, कारण की 70चा बॉल आणि विकेट ज्याप्रमाणे खेळते त्याप्रमाणे आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू. आणि बॉलच्या मेरीटवर खेळला तिथं धावा 60 पण होऊ शकतात 3 षटकामध्ये, कारण 70चा बॉल बोलला तर कुठे सिक्स जातो. कसं हॅलो, नेहमीच गोरसेकरांचं पसंतीचं मैदान राहिलंय हे मैदान. आणि विशेषतः भावेश पवार ज्याने खूप वेळा उल्लेख केलाय की मला या मैदानावर येऊन खेळणं सर्वाधिक आवडतं. कसं वाटतं इथे आल्यानंतर? खूपच चांगला वाटतंय, कारण की खूपच मोठी स्पर्धा असते आणि आम्ही ग्रामीण फॉर्मॅटमधून प्रथमच आलोय. दरवेळेस इथं ओपन फॉर्मॅटमध्ये येतो आणि 2 ते 3 टाइम इथं फायनल सुद्धा केलेले आहे. त्यामुळे आम्हाला ग्राउंडचा सुद्धा अनुभव आहे आणि चांगला करण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील तुम्हाला. इथे टॉस झालाय, मॅच सुरू होते. जाऊया समालोचनामध्ये, जिथे अडकमल सर आपल्यासोबत जॉईंट होतील. धन्यवाद. तर 52 धावांचा एक हिमालय, 18 चेंडू आणि 52 धावा. पवन केने मास्टर ब्लास्टर तडाखेबाज फलंदाज इथे आलेला आहे. त्याला विनंती आहे की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. पवन केने, A1 पवन, यांना विनंती की सन्मानाने क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. पहिलं षटक वन्स मोर पांडुरंग मोर, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अपील केलं, पायचीचं अपील फेटाळून लावलं, 1 रन पळून काढली जाते. पांडुरंग मोर एक अतिशय प्रतिभा संपन्न, दोन्ही बाजूला विकेटच्या स्विंग करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आहे. अनेक मोठमोठ्या फलंदाजांना ज्याने ठकवलंय, फसवलंय, नाचवलंय. पुन्हा एकदा वन्स मोर पांडुरंग मोर, पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पुण्याच्या एकदा पंचांच्या समांतर धाव अवांतर. हे बघा, खेळाडूंना आमची विनंती राहील की तुमचं काम खेळणं आहे. तुम्ही पंचांवर अतिरिक्त प्रेशर टाकण्यासाठी देहबोली जी करताना, दॅट्स नॉट अ स्पोर्ट्समॅनशिप. पुढचा चेंडू बॅकफुटला जा, चेंडूला टोलवलंय, चेंडू वेगाने जातो सीमारेषे पलीकडे, त्याचा क्रॅकिंग शॉट. पहिला चौकार येतोय बॅटमधनं फलंदाज सँडी यांच्याकडनं. स्पर्धेसाठी छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पंच पॅनल प्रदीप भंडारी आहेत, हसमुख पाटील आहेत. चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न केला जातोय. मुकेश बाईत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज पंच, त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्रदीप भंडारी. मॅन फ्रॉम कोलिवली मंगेश बाईत, मॅन फ्रॉम कोलिवली हसमुख पाटील, मॅन फ्रॉम सिरसाडवाडा. सकाळी जो DKB पावनीपाडा संघ अंतिम फेरी दाखल होण्याचं स्वप्न भंगलं, ते स्वप्न भंगक तेजस लाली उर्फ चौधरी. वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं. आज DKB पावनीपाडा हा जो या स्पर्धेच्या बाहेर गेला त्याला एकमेव कारण जबाबदार असलेला वक्त तेजस चौधरी उर्फ लाली. सातपाडी संघ त्यांना विनंती आहे की सन्मानाने क्रीडा मंचावर यायचं आहे. अवधूत कामत, वीरू बाबरे आयकॉन खेळाडू आहे, यांना विनंती की सन्मानाने क्रीडा मंचावर यायचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं. धावसंख्या झाली पोहोचली ती 8 वर. पुण्याच्या एकदा वन्स मोर पांडुरंग मोर, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुण्याच्या एकदा पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 9. अवधूत कामत SP स्पोर्ट्स मध्ये अंतिम विजेतेपदाचं स्वप्न भंगलं त्यांचं. 3 बॉल झाले 3. पुन्हा एकदा आपली गोलंदाजाची बाजू बदलून पाहतो पांडुरंग मोर, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पुण्याच्या एकदा पंच आमच्या दिशेने वळतायत. हात समांतर, धाव अवांतर, दिशाशे भटके. थोडासा स्वैर मारा, थोडं लांबडं आणि महागडं षटक. 4 वाईड पडलेत. टप्प्यासाठी संघर्ष करतोय पांडुरंग मोर, राईट आर्म राऊंड द विकेट. पुण्याच्या एकदा अक्षरशः खैरात केलेली आहे. खैरात 5वा वाईड.
एक पराक्रम एक विक्रम करतोय तो पांडुरंग मोर. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. दॅट द लाईन बॉय. 5 चेंडू नंतर मात्र बरोबर आता त्याला टप्पा कळलाय, दिशा कळली आणि पुन्हा एकदा फलंदाजाला मात्र गुंगारा देतोय. धावसंख्या जाऊन पोचली ती 11 वर. पुन्हा एकदा पांडुरंग मोर राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला उडवलंय उतुंग षटकार. षटकारानं धावसंख्या 17. हा षटकार कोणाच्या बॅटमधनं आलाय? हा अंकेश याच्या बॅटमधनं आलेला देखना षटकार. बघितलं अगोट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले, मागच्या पायावर रेलेत आवडत्या पट्ट्यामध्ये मिड विकेट वरनं चेंडूला गगनचुंबी षटकार. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते 17. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. याला पुन्हा एकदा उडवलंय पकडो क्या जीतो मॅच की षटकार. पुन्हा एकदा पांडुरंग मोरवर तुफानी हल्ला. ठोसा ईट का जवाब पत्थर से जैसे को तैसा टीट फॉर टॅट. बघा पहिल्या षटकामध्ये पांडुरंग मोर सारख्या नामांकित गोलंदाजाने तब्बल 11 टाकले. वाईड बॉलची खैरात केली. अगदी गणेशपुरीचे सगळे समर्थक नाराज केलेले. 11 चेंडू टाकले तर टाकले, 23 धावा पण लुटल्यात. नितीन ते गोलंदाजीसाठी नव्या दमाचा नव्या जोशाचा एक जबरदस्त प्रतिभा संपन्न गुणसंपन्न वेगवान गोलंदाज, वेगाचा नवीन बादशाह नितीन. स्कोरर सांगतात का 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावा पाहिजे. ते फ्रेंड्स 11 वानगाव संघाला. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो सँडी आणि नितीन यांच्यामधली जुगलबंदी पाहायला मिळते आपल्याला. बघूया 12 चेंडू आणि 29 धावा पंचांच्या डावीकडनं. यावेळेला मात्र वेगावर मात केली, वेगाने मात दिलेले. निर्धाव चेंडू पडतोय 11-29. पुन्हा एकदा नितीन पंतांच्या डावीकडनं राईट आमोवा. यावेळेला तगडा शॉट कव्हर वरनं दूर गगन की छाव में. अतिशय निर्दयतेने क्रूरतेने फेकून दिलेला चेंडू. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली बरोबर 29 वर. किती पाहिजे? 10-23. ज्याप्रमाणे कुडूस आणि खानिवलीचा सामना झाला अगदी तसाच ठोसा सनसनीत चपराक चोख प्रत्युत्तर. झेल सुटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 30 वर. 9 चेंडू आणि 22 धावा. स्ट्रायकरला आलाय तो अंकेशने आता पण 2 षटकार मारलेले आहेत. बघूया षटकातला पुढचा चेंडू नितीन यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑनडॉईचा जोरकस फटका शॉर्ट आर्म पुल केला जातो. 1 रन पूर्ण काढले ते. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 32. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 8-20. बचे हुए 8 गेंदों में 20 रनों की जरूरत. बॉल्स रिमेनिंग 8 एंड रन्स रिक्वायर्ड 20. चांगला संमिश्र मारा नितीन यांच्याकडनं. कसी हुई सदी हुई. षटकार मारल्यानंतर चांगलं कमबॅक. राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं. वा सुरेख चेंडू. निर्धाव चेंडू पडतोय 7-20. या षटकामध्ये नितीन यांनी पुन्हा एकदा आपल्या संघाला नव संजीवनी, नवं बळ, नवी प्रेरणा दिली आणि सांगितलंय डरो नहीं मैं हूं ना. सँडी आणि अंकेश यांच्यामध्ये काहीतरी खलबत होत आहेत. 7-20. या चेंडूवर जर ब्लास्ट आला षटकाराचा
तर सामना मात्र नक्की शेवटच्या चेंडूत या शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. नितीन आणि अंकेश यांच्यामधला हा द्वंद्व. उडवलाय, झेल उडतो की काय, आणि फलंदाज बाद होतय. शेवटी नितीनने शेवटच्या चेंडूवर गडी तंबूमध्ये धाडलाय. 6-20. तर नवीन फलंदाज येतोय प्रथमेश. लिटिल पॉकेट ऑफ डायनामाइट. 6 चेंडू आणि 20 धावा. मयूर येतोय गोलंदाजीसाठी. मयूर पाटील, एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू गणेशपुरी संघाचा. सँडी आणि मयूर, सँडी आणि प्रथमेश यांना मात्र 6 चेंडूमध्ये 20 धावा काढाव्या लागतील. रंगतदार तुंबळ युद्ध, घमासान युद्ध, धुमश्चक्री आपल्याला पाहायला मिळते. राईट आमोवा. वा, सुरेख चेंडू अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा आपला आवडत्या पट्ट्यामध्ये म्हणजे पॉईंटच्या डोक्यावर मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र निर्धाव पडतोय. 5-20. फ्रेंड्स 11 वानगाव संघावर आता दडपण येत आहे. राईट आमोवा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पडतोय. 4-20. 4 चेंडू 20 धावा. आता लगातार 4 षटकार मारावे लागतील. एकदा मयूर. राईट आमोवा. एकच धाव मिळते. 3-19. तीन चेंडू आणि 19 धावा. राईट आमोवा. शॉर्ट टर्म पुलचा फटका, 1 रन पडून काढली जाते. आता 2 चेंडू आणि 18 धावा. 2-18. पहिल्या षटकामध्ये 23 धावा देऊनही पुढे सामना मात्र पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. आणि इथे मात्र फ्रेंड्स 11 वानगाव संघ हा परतीच्या प्रवासाला लागतोय, यात तीळ मात्र शंका नाही. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि इथे मात्र सामना पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्यानंतर प्रेक्षकांना असं वाटलं की डू ऑर डाय बॅटर पाहायला मिळेल, काढे की टक्कर पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या षटकानंतर नितीन यांनी मात्र चांगलं कमबॅक केलं. मयुरेश पाटील मॅन ऑफ द मॅच. मयूर पाटील मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच आहे ना लगेच. T6 साईराज गोरसे बी वर्सेस पवनसुत नवली. 26. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो मयूर. आणि यानंतर जसं T6 साईराज गोरसे बी आणि पवनसुत नवली यांचा सामना सुरू होईल. ऐसे और भी वीडियोस के लिए हमारे चैनल सावली क्रिएशन को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.